दररोज सकाळी तुम्हीही तुमच्या दरवाजावर पाणी शिंपडता का? ते पाणी कोणते असावे? मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती आणि ते कसे पाहिजे? हे काम अंघोळीनंतर करावे की सकाळी उठल्याबरोबर पाणी शिंपडावे की नंतर? पाणी आतल्या बाजूने शिंपडावे की बाहेरच्या बाजूला? आणि फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना हे नियम कसे लागू होतात? कृपया आज सुद्धा या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया. हे अर्धवट सोडू नका. बरेच लोक व्हिडिओमध्येच पाहतात आणि मग अशी व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे यश मिळवू शकत नाही. मुख्य दारावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि अचूक पद्धत. जर तुम्ही रोज मुख्य दारावर पाणी शिंपडत असाल तर तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे. हे पाणी सकाळी वापरायचे आहे आणि ते रात्रीच तयार करून ठेवावे. यासाठी कोणतेही धातूचा एक स्वच्छ पात्र घ्यावे. तुमच्याकडे गंगाजल उपलब्ध असेल तर त्यात थोडे गंगाजल मिसळा आणि नंतर ते पात्र स्वच्छ पाण्याने भरा. यानंतर ते पात्र तुमच्या घरातील स्वयंपाकघरात ठेवा. हे स्थान शुभ मानले जाते. तेथूनच संपूर्ण कुटुंबाच्या पूजेची व्यवस्था केली जाते आणि येथूनच घराचे सुख समृद्धी जोडलेली असते. म्हणून स्वयंपाकघरात पाणी ठेवणे शुभ मानले जाते. तर सर्वप्रथम ते पाणी तुमच्या मुख्य दारावर घेऊन जा, कारण हे पाणी केवळ सामान्य पाणी नसून ते सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की सकाळी मुख्य दारावर भक्तिभावाने पाणी शिंपडल्याने घराचे वातावरण सकारात्मक राहते आणि स्वच्छतेची व आरोग्याची भावना निर्माण होते. पाणी शिंपडताना आपल्या आईचे स्मरण करावे आणि घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. तसेच आपल्या पूर्वजांना आणि वडिलोपार्जितांना आदरपूर्वक वंदना करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो, मुख्य दारावर पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का? बऱ्याच लोकांना वाटते की स्नान केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य करू नये. तथापि पाणी शिंपडण्यासाठी स्नान करणे अनिवार्य मानले जाते. अनिवार्य मानले जात नाही. सकाळी उठल्यावर अनेक माता बहिणी घर झाडून मग मुख्य दारावर पाणी शिंपडतात, तर काही लोक आधी पाणी शिंपडून मग घर स्वच्छ करतात. याचा योग्य क्रम काय असावा? पारंपरिक मान्यतेनुसार सकाळी उठल्यावर मुख्य दारावर पाणी शिंपडणे शुभ मानले जाते. त्यानंतर घरातील साफसफाई आणि इतर कामे करता येतात. म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे स्मरण करावे. यानंतर पृथ्वी मातेला वंदन करून दिवसाची सुरुवात करावी. याची सुरुवात करून स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजाजवळ यावे. तसेच तिथे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी शिंपडावे आणि आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करावी. पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजा धुता येतो का? तर याचे उत्तर होय आहे. आणि त्यानंतर गरज भासल्यास सामान्य पाण्यानेही मुख्य दरवाजा स्वच्छ करू शकता. या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न त्या लोकांचा आहे, मोठे अंगणही नाही आणि पारंपरिक दरवाजाची चौकटही नाही, मग आम्ही हा नियम कसा पाळणार? याचे उत्तर अगदी सोपे आहे. ज्या दारातून तुम्ही घरात प्रवेश करतात ते तुमचे मुख्य दार असते. मग ते फ्लॅटचे दार असो, अपार्टमेंट गेट असो किंवा एखाद्या लहान खोलीचे प्रवेशद्वार असो, त्या जागेला मुख्य दार म्हणून तुम्ही पाणी शिंपडू शकता. मासिक पाळीच्या काळात मुख्य दारावर पाणी शिंपडावे की नाही याबद्दल अनेक घरांमध्ये वेगवेगळी मते आहेत. अनेक माता आणि भगिनींची या विषयावर वेगवेगळी मते आहेत आणि त्यामुळे मातांच्या मनात शंका येते की त्यांच्याकडून काही चूक होऊ शकते. मुख्य दारावर पाणी शिंपडणे हे घराच्या स्वच्छतेशी आणि आरोग्याशी संबंधित एक सामान्य कृती मानली जाते. अनेक परंपरांनुसार ह्या दिवसामध्ये मुख्य दारावर पाणी शिंपडले जाऊ शकते. तथापि जेव्हा दिवे लावण्याचा आणि पूजेच्या साहित्याला स्पर्श करण्याचा प्रश्न येतो तेव्हा याबद्दल वेगवेगळी मते आहेत. या कारणास्तव व्यक्तीने पूजा थांबवून आपल्या कुटुंबाच्या परंपरा, कौटुंबिक परंपरा आणि वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार वागावे. कारण मासिक पाळीच्या काळात श्रद्धा आणि आत्मसन्मान महत्त्वाचे असतात.
ह्या दोन्हींनाही विशेष महत्त्व असल्याचे वर्णन केले आहे. पाळी संपल्यानंतर व्यक्ती स्नान करून पूर्वीप्रमाणे पूजा, दिवे लावणे आणि इतर धार्मिक कार्य पुन्हा सुरू करू शकते. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.